कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटांमध्ये तुफान दगडफेक। दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील 5 जण जखमी। दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट। पोलीस घटनास्थळी दाखल। मार्च महिन्याचं वेतन अर्धच आल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक। पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार। एसटी कामगार संघटनांचं आंदोलन। जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जेल भरो आंदोलन। गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। रस्त्यावर चूल मांडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारचा निषेध। नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कर्जमाफी करण्याची मागणी। कर्जमाफी होत नसेल तर माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा, कार्यकर्त्यांची मागणी। नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। विना परवानगी बैलगाडी आंदोलन केल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं नुकसान। आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नाशिकमध्ये उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार। हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती। कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता। रणरणत्या उन्हानं नागरिक हैराण। मालेगावचा पारा 43 अंश पार। खबरदारी म्हणून मालेगावमध्ये उष्माघात कक्ष तयार। धुळ्याचा पारा 43 अंशांवर। तापमानामध्ये वाढ झाल्यानं दुभत्या जनावरांवर सुद्धा परिणाम। जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं पशुपालकांना आवाहन। वाशिमच्या भर जहागीरमध्ये अंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। सोलापूर शहरामधील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा। भवानीपेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणी पुरवठा। काळेकुट्ट पाणी येत असल्यामुळे नागरिक संतप्त। जळगावच्या चाळीसगावमध्ये भर उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी। अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज तर अनेक घरातील नळांना तोट्या नाहीत। बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्याकडून वसुली। बँक पथकाकडून वसुली सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधली घटना। भुसावळच्या पिंपळगाव खुर्द वनहद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात राखेची वाहतूक। राखेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। राखेची वाहतूक बंद करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या बदनापुरातील अकोला गावामध्ये गोठ्याला आग। आगीमध्ये जनावरांचा चाराही जळाला। आगीमध्ये एका गायीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। लातूरच्या गोंदे गावातील शेतकऱ्यांचा 12 वर्षापासून शेत रस्त्यासाठी लढा। शासकीय अधिकाऱ्यांचीही मदत होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधील सातेफळमधील विधवा महिलेची इच्छामरणाची मागणी। मंडल अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून इच्छामरणाची मागणी। अधिकारी धमक्या देऊन शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये अपुऱ्या वीज पुरवठ्यानं शेतकरी हैराण। रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी। दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या जेऊरमधील पोस्ट ऑफिसला भीषण आग। पोस्ट ऑफिसच्या पत्र्यातून धुरीचे लोट। जीवितहानी नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अनधिकृत नळधारकांवर गुन्हे दाखल होणार। जालना महापालिका प्रशासनाचा निर्णय। शहरातील 20,000 घरांचा सर्व्हे। यापैकी 3,000 घरांमध्ये अनधिकृत नळ जोडणी। वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पाहणी। कराड तालुक्यामधल्या दुर्गम डोंगरी भागामधील वानरवाडी तलावासह पाणी टंचाई भागातील उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतला। सिंधुदुर्गमध्ये हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानामुळे वैभव नाईक आक्रमक। हत्तींना पकडण्यासाठी मोहीम हाती घ्या। 2 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार। वैभव नाईकांची माहिती। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या पूर्व भागामध्ये कनेरसरमध्ये पाणलोट रथयात्रेचं आगमन। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास अंतर्गत पाणलोट रथयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन। वाशिमच्या कुंभारपुरा भागामध्ये नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यानं घाणीचं साम्राज्य। वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष। नागरिकांचा आरोप। स्वच्छता न केल्यास आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा। नाशिकमधील व्यावसायिक अपहरण प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक। मुख्य आरोपी अद्यापही फरार। अटक केलेल्या आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त। अंबरनाथच्या महेंद्रनगर परिसरामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई। 5 गाळे, 7 घरं आणि 25 फाउंडेशन जमीनदोस्त। अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकीचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। 3 ते 4 जण जखमी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरामधली घटना। नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये दोघांवर हल्ला। हल्ल्यामध्ये सागर मसराम यांचा मृत्यू तर लक्ष्मण गोडे यांचा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू। एका आरोपीला अटक। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती।
डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाकडून गतिमंद तरुणीवर अत्याचार, 5 तासामध्ये आरोपी अटकेत, कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावच्या वावडदा फाट्याजवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. सोलापूर पोलिसांकडून 3 अट्टल चोरांना अटक, 3,28,000चा मुद्देमाल हस्तगत, 2 दुचाकी, 16 मोबाईल, 1 मंगळसूत्र हस्तगत, सोलापूर शहर गुन्हे शाखा पथकाची कारवाई. गोंदियातील रायपूरमधील शाळेमध्ये चोरी, चोरट्यांनी 15,000चा मुद्देमाल केला लंपास, दौनीवाड पोलिसांनी 3 चोरट्यांना ठोकल्या बेड्या. मुंबईतून अमरावतीमध्ये एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक, 8 लाखाचे 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. संसदमध्ये विद्युत वितरणाचं रोहित्र उघडं, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप, रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी. लातूरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, 11 किलो वजनाचं 2 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त. लातूरच्या रोहिणी गावाच्या शिवारामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 5 जण अटकेत. नाशिकमध्ये मागील 3 महिन्यामध्ये 258 लायसन्स रद्द, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई. जळगावमध्ये जन्मदाखल्यांसाठी जळगाव तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करून बोगस आदेश काढल्याचा प्रकार, स्थानिक गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा ग्रामीण विश्रामगृहाचे 313 नागरिकांकडून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी. अमरावतीच्या मेळघाटमधील काटकुंभच्या सेंट्रल बँक शाखेचं चिखलदऱ्यामध्ये स्थलांतर, काटकुंभपासून चिखलदरा 54 किलोमीटरचं अंतर, काटकुंभमध्ये पुन्हा सेंट्रल बँक आणण्याची नागरिकांची मागणी. बुलडाण्यामध्ये बोगस बियाणे विक्रेत्यांना चाप बसणार, खरीप हंगामासाठी 14 भरारी पथकं स्थापन, आतापर्यंत 12 कृषी केंद्रांवर कारवाई. हिंजवडी परिसरामध्ये विजेचा लपंडाव, कांदळगाव विस्तारांच्या वाहिन्यांवर ताण, हिंजवडी वाकड परिसरातील 200 आयटी उद्योगांना फटका. गोंदिया जिल्ह्यामध्ये 47,000 महिलांना लखपती दिदी होण्यासाठी प्रशिक्षण, यंदा हा आकडा 19,000 एवढ्यावर जाण्याचा अंदाज, लखपती दिदी योजनेमधून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ, सोन्याचे दर 2,300 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 3,000नी वाढ. वाशिममध्ये 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क आता जिल्हा परिषद भरणार, ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा. गडचिरोली नक्षलग्रस्त भागातील शासकीय पदभरतीमध्ये अनुकंप विद्यार्थ्यांना 20% कोटा देण्यात येणार, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय. धाराशिवच्या परंड्यामधील डोंजा गावामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची बैलगाडीमधून हलगी वाजवत मिरवणूक, 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलडाण्यामध्ये 1,500हून अधिक विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषामध्ये सहभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवला. नांदेडमधील मध्यवर्ती बस स्थानकाचं 12 एप्रिलपासून स्थलांतर होणार, शहरातील कौठा भागामध्ये बस स्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर होणार, बस स्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय. गोंदियामधल्या आमगाव तालुक्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या 3 शेतकऱ्यांवर कारवाई, सीतेपार गावातील 3 शेतकऱ्यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, 786 युनिटची शेतकऱ्यांकडून चोरी. जानेवारी ते मार्च दरम्यान 19 वाघांचा मृत्यू, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात 4 वाघांची शिकार, वन विभागाची माहिती. नांदेडमध्ये शेतमजुराकडून स्वखर्चातून झाडांवर रंगरमोटी, वाढत्या तापमानातून झाडांचं संरक्षण होणार, वृक्षप्रेमी संजय लगट यांच्याकडून पर्यावरणपूरक संदेश. खासदार भास्कर भगरे यांची लासलगावमधील शासकीय ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट, रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांची धावपळ, अस्वच्छतेबाबत रुग्णांची तक्रार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान, 360 किलो अविघटनशील सागरी कचरा गोळा, जिल्हाधिकारी अनिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये स्कुबा ड्राईव्हच्या माध्यमातून समुद्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लोणावळ्यामधल्या कार्ला आई एकविरा देवीच्या यात्रेच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन, कोहिजे गावच्या भुंगा आणि मेहरबान बैलगाड्यानं आई एकविरा देवी केसरी 2025 किताबाचा सन्मान पटकावला. साताऱ्याच्या कराड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांची रेखाटली रांगोळी, साक्षी शहा यांनी सलग 28 दिवस काढली रांगोळी. पंढरपूर कॉरिडॉरचे नकाशे जाहीर, मंदिर परिसरात 60 ते 100 मीटरपर्यंत रुंदीकरण, प्रस्तावित कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील 937 मालमत्ता बाधित होणार, चंद्रभागा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचाही आराखड्यामध्ये समावेश. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी, गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली, वेटिंग हॉलमध्येही गर्दी. धुळे शहरामधील एकविरा देवी यात्रा उत्सव उद्यापासून सुरू होणार, मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची पूर्ण तयारी पूर्ण, मंदिराबाहेर आणि मंदिर परिसरात मोठा मंडप उभारला जाणार.